पाटील यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभस्थितांना सन्मानित करावं. ओपनर ओमकार आणि जयेश आपल्याला बघायला मिळतात. तर गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं आकाश. दोंडू स्मृती 11 विरुद्ध नंदा 11 या दोन संघांदरम्यानची मॅच. हो, यावेळेला चांगला फटका, चांगला तटवला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सध्या सन्मान जेबी नेटवर्क, खरं तर काही तांत्रिक बिघाड आले होते ते आता क्लिअर त्यांनी केलेलं आहे. आणि इथे फलंदाज बाद, हिट विकेट. धनराज आपण याचे सामनावीर पुरस्कार स्वीकारण्याकरिता. धनराज, नवीन फलंदाज सागर आला आणि एक धाव त्या ठिकाणी मिळते. धनराजला सामनावीराचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जात आहे. सर सिग्नल डॉट बॉल. चला, धनराजला एका बाजूला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देत आहोत. क्रॅकिंग स्ट्रोक, चौकार. मॅचेस वाढणार आहेत का काय? 7 ला चालू आहे, आज पण 8 वाजून गेलं. गोलंदाज सेकंड ओव्हर साठी राज आलाय. धावा धावफलकावरती. ओ, पहिला बॉल अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर सारांश एंटरप्राइजेस वर्सेस जय हनुमान बी या दोन संघांदरम्यान लढत तुम्हाला बघायला मिळेल. डॉट बॉलनं सुरुवात केली राजनं. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. ओमकार आहे स्ट्रायकिंग एंडला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. नंतर 11 एकही मॅच जिंकलेली नाहीये. जाता जाता कुठेतरी ह्या स्पर्धेतून एक गोड अंत त्यांना करायचा आहे. एक धाव तिथे मिळाली आहे. इथे नो बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव. ओ हो हो हो, यावेळेला बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. तर काही सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय नक्कीच आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करत आहोत. माजी सरपंच नामदेव पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करेन वासुदेव जोशी, आपण आपल्या शुभस्य नामदेव पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आलेल्या प्रत्येकी पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. आणि आज दरम्यान राजेश पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नामदेव पाटील यांचा सन्मान होतोय. त्यानंतर अशोक सीताराम पाटील, अशोक सीताराम पाटील यांचा देखील सन्मान. आणि तदनंतर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 रुपये आम्हाला इथे स्पॉन्सरशिप करण्यात आलेली, 20,000 रुपये स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे.
सौभाग्यवती चंद्रभागा किशोर पाटील सरपंच मॅडम आणि आदरणीय किशोर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण शाही सन्मानच मित्रांनो म्हणावा लागेल, कारण भरपूर मोठी रोख रक्कम या स्पर्धेकरिता आपल्याला देण्यात आलेली आहे. परंतु हा सन्मान सध्या होतोय अशोक सीताराम पाटील यांचा. आणि चला तर त्यानंतर आपण सन्मान करत आहोत तो अर्थातच किशोर पाटील. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजायला हरकत नाहीये. किशोर पाटील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. नक्कीच या स्पर्धेकरिता 20,000 रुपये रोख रक्कम त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे आणि त्यांच्या सौ या ग्रामपंचायतीच्या सरपंच देखील आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. वासुदेव जोशी यांच्या शुभ हस्ते सर्व सन्मान या ठिकाणी केले जात आहेत. आदरणीय किरण जोशी उद्योगपती खांडवळ त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती यावं. त्यानंतर श्रीकांत जोशी त्यांना विनंती करतोय की आपण स्टेजवर या. श्रीकांत जोशी, आदरणीय संतोष मोतीराम पाटील माजी सदस्य यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. श्रीकांत जोशी यांच्या शुभासे आपण सन्मान करत आहोत. श्रीकांत जोशी यांच्या शुभासे आपण एक काही सन्मान करत आहोत. नक्कीच. आणि त्यानंतर पैलवान सूरज यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला. पैलवान चिराग जयराम पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. एका बाजूला मॅच सुरू आहे आणि चांगला खेळ सध्या दोन्ही टीमच्या वतीने आपल्याला बघायला मिळतोय. पैलवान चिराग जयराम पाटील यांचा शाही सन्मान मित्रांनो आपण करत आहोत. मुंबई युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल 2025-26 ह्याच वर्षामध्ये ती कामगिरी केली. रत्नागिरी डेरवन येथे ऑल युनिव्हर्सिटीच्या मॅच ज्या वेळेला कुस्तीज होत्या मॅचेस होत्या त्यावेळेला देखील 4th प्राइज पैलवान चिराग जयराम पाटील यांना मिळालं. आणि रायगड जिल्हा गोल्ड ॲमर थ्रो मध्ये आणि सिल्वर शॉट प्यूट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या चिराग करिता. आपल्या गावाचा अभिमान, आपल्या गावाची शान आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव भरपूर उज्ज्वल करेल यात तीळ मात्र शंका नाही. आणि त्यासाठी चिरागला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. किरण जोशी हे देखील येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावा झाले त्या धावफलकावरती 33. किरण जोशी यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. श्रीकांत जोशी यांच्या शुभास्ते आपण त्यांना सन्मानित करूया. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे किरण जोशी यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. दुधनाथ आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि ओ हो दोंडू स्मृती 11 आणि या ठिकाणी आपण पाहतोय सध्याची लढत इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळते. दोघांना काही मिळणार तर नाही मला वाटतं जिंकले हारले मजा मात्र मिळणार आहे. क्या बात आहे. चौकार. प्रकाशजी पाटील पोलीस पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. खांडवलचे पोलीस पाटील. चला काहींचे सन्मान काल देखील संपन्न झालेले आहेत. यापुढील जी लढत होणार आहे टीम सारांश एंटरप्राइजेस आणि जय हनुमान बी या लढतीकडे सर्वांच्या नजरा जरूर असतील, कारण तिथे जर सारांश एंटरप्राइजेसनं सामना जिंकला तर क्लिअर. रमेश पाटील उद्योगपती खांडवळ यांचं देखील येथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजेश पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वेलकम राजेश पाटील यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. 43 धावा धावफलकावरती 43 रन्स.
भारत मात्र डीजे सिस्टम यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. वेलकम योगी सर. चला तर टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. सारांश एंटरप्राइजेस आणि जय हनुमान बी दोघे कॅप्टन या 44 लक्ष असणार आहे या मॅच मध्ये. भारत मात्र यांचा सन्मान होतोय. चला टॉस साठी या जय हनुमान आणि टीम सारांश एंटरप्राइजेस. पैलवान साहेबांच्या शुभासे आपण या ठिकाणी टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आपण यायचे. सारांश एंटरप्राइजेस या वासुदेव जोशी कॅप्टन दुसरा पाठवा नाही तर. चला छापा अशी मागणी आहे. काटा आलाय काटा आलाय काटा आलाय. सारांश एंटरप्राइजेसनं 3 मॅचेस तर गमावलेत परंतु आता सारांश 11 बॅटिंग. क्या बात आहे. 3 हरलेले आहेत. जाता जाता कुठेतरी मान वर करून जायचे की मान खाली करून जायचे. खाली झाली तरी चालेल पण खेळ तर खेळच खेळायचा. चला शुभेच्छा असतील त्यासाठी तुम्हाला. या खांडवल तुम्ही या. चला टॉसोनी कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देत आहोत. तर नक्कीच जय हनुमान बी साठी फार महत्वाचा सामना असणार आहे. ते जिंकले तर ते रेसमध्ये कायम राहतील. सारांश एंटरप्राइजेस साठी देखील सामना जिंकायचाच आहे कारण जाता जाता स्पर्धेचा शेवट त्यांना गोड करायचा आहे. आणि आता जाऊया पुन्हा एकदा योगी पाटील सर जोडले जात आहेत कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद समीर ठाकरे. तर दुसऱ्या इनिंगला आपण इथे सुरुवात केलेली आहे. 44 धावांचं लक्ष समोर आणि पहिल्या षटकामध्ये सूरजने चांगल्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत कारण गोलंदाजी ऍक्शन जे आपण जे पाहिली आणि आय थिंक दुसऱ्यांदा मंकटचा तिथे मात्र प्रयत्न केलाय. यस कारण आपण काल सुद्धा मात्र अनाउन्समेंट केलं होतं की तुम्ही एकदाच मनकटचा प्रयत्न करू शकता आणि जर वारंवार केला तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी दंडित केलं जाईल. आणि इकडे मात्र फावशेकल चेंडूची लाईन चुकीची वाईटच्या स्वरूपात 1 धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाणार. फटका चांगला पाहायला मिळतो परंतु शतरक्षक आहेत तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि एस्टनवरती मात्र निशाणा साधू शकला नाहीये. आणि नामदेवजी पाटील आता मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत. आपण इथे आला त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. पुढचा बॉल स्क्वेअर गेट करायचा होता परंतु तिकडे मात्र फिल्डर आहेत परंतु चुकीचा शतरक्षक आणि चेंडू फरार. बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर 10 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 34 धावांची अजूनही मात्र आवश्यकता टीम धोंडो स्पोर्ट संघाला. आणि इकडे मात्र तुषारनं सुरुवात केली आपल्या षटकाला. दोघांसाठी आता मात्र या स्पर्धेमध्ये कमवण्यासाठी मात्र काही शिल्लक नाही परंतु जाता जाता मात्र क्रीडा रसिकांना मात्र जरूर ते मंत्रमुग्ध करू शकतात आणि तो प्रयत्न सध्या आपण पाहतो या प्रल्हाद आणि या उमेशच्या वतीनं. पुन्हा जागेवरती टॅप केलाय 1 बाउन्स वरती या चेंडूला फील्ड केला जाईल. तोपर्यंत मात्र डॉट बॉलची मात्र सांगता. KPL 2 दिवस रात्रीचा खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. खांडवल प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थानं या सत्रामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणात या स्पर्धेचं नियोजन सर्व आयोजन समितीच्या वतीनं आपण पाहिलं. आणि या दरम्यान जे 10 संघ मालक जे आपण पाहिले त्यांचे मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो कारण तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून मात्र एवढी सुंदर स्पर्धा आज खांडवल गावामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षण वा चांगल्या प्रमाणे इकडे मात्र रनआउटची संधी आहे परंतु फेकी तोडीची संधी आली आणि त्यामुळे मात्र तब्बल 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि त्यामध्ये 1 शॉट आहे म्हणजे एकच रन्स मात्र ऍड केले झाले. आय थिंक प्रल्हादनं ती 10 शॉट पूर्ण केली होती. चांगली पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय.
पुन्हा मात्र त्याच दिशेने फटका खेळायचा होता, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. प्रेक्षकांची गर्दी आता मात्र या ठिकाणी हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थानं युपी एमपी पासून बिहार पासून प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सभी का हार्दिक स्वागत. सागर पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी सुरुवात केली. सागर पाटीलला फटका हवेत, परंतु जोशीच्या पुढे मात्र चेंडू लँडिंग झाला. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. यानंतर अजून एक बिग फाईट तुम्ही पाहणार आहात. सारा सेंटर बायजेस विपक्ष टीम जय हनुमान ब संघ, आणि पुढचा सामना जर पाहिला तर जय हनुमान ब संघासाठी फार महत्वपूर्ण राहणार आहे. पुन्हा मात्र पंचाचा वाईटचा कॉल. एक्स्ट्रा रन्स सागर पाटील इथे खर्च करतोय. पुन्हा पुन्हा लाईन मध्ये बिघाड. सलगचा दुसरा आणि षटकातील तिसरा आणि चौथा येणार का? हो, पंचांना मात्र बिझी ठेवलाय वॉर्मअप करण्यासाठी. हा, ही लाईन चांगली आहे. टॅप केलाय, एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड केलाय. कारण सागरला माहिती की आता मात्र स्पर्धा संपत आलेली आहे. थोडा वेळ आपण घेऊ या स्पर्धेमध्ये आनंद. हो, इकडे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय या प्रल्हादच्या वतीनं, परंतु गॅप सिलेक्शन चुकीचं पाहिलं, कारण सरळ चेंडू लॉंग ऑनच्या हातामध्ये निघून गेला. फुल टॉस आहे, आडव्या पट्ट्याने खेळलाय, परंतु तिकलेही पाहिलं तर आणखी चांगलं क्षेत्ररक्षण. सर्व जण आता मात्र सेलिब्रेशन करतात, ही स्पर्धा एन्जॉयमेंट करतायत. आणि या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. यस, कारण तब्बल 8 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 4 सिंगल आले आणि 4 व्हाईट बॉल. 2 बॉल अजून शिल्लक आहेत आणि संघाची धावसंख्या 23 विदाउट लॉस. अजून विजयासाठी 21 ची गरज. कडक शॉट, कडक, परंतु लॉंग ऑन वरती या चेंडूला स्टॉप केलाय. धाव मिळेल फक्त एकच, परंतु इथे दोंडू स्पोर्ट संघाची जर आपण विचार केला तर चांगला रेंज चेस सध्या सुरू आहे. एकही विकेट त्या संघाने गमावलेली नाहीये, ही त्यांची जमेची बाजू पाहायला मिळाली. ओ, फटका हवेत आणि हिट विकेटच्या स्वरूपात उमेश इकडे मात्र बाद झालाय पहिल्या धक्क्यात दोंडू स्पोर्ट संघाला. दोन षटकांचा खेळ संपन्न आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 20 धाब्यांची गरज आहे. चला, फिल्डिंग लावून घ्या. चला, नंदा 11 फिल्डिंग लावून घ्या आपण. शेवटचं षटक आणि गोलंदाज जयेश जोशीच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि बॅटर संस्कार आलाय प्रल्हादच्या सोबतीला. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 धावा इथून मात्र जोडल्या जाणार का? त्यासाठी तुम्हाला मात्र चौकारांसाठी मात्र पूर्णपणे डील करावं लागेल. परंतु पहिल्या चेंडूवरती जयेशने फक्त एकच धाव खर्च केली. संस्कार सुद्धा मात्र अगदी बॉलर पार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि तिकडे फलंदाज प्रल्हाद रनआउटच्या स्वरूपात बाद. आणि तर मात्र पावशकाल न्यू बॅटर दूधनाथ जोशी हा हिटर. आय थिंक कालच्या रात्रीपासून तो संधी साधतो की मला संधी मिळेल कधी, आणि खऱ्या अर्थानं आता संधी त्याला मिळाली आणि त्या संधीचं तो सोनं करेल का? ओ, फुल टॉस होता, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आणि ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्याचवेळी पंचांनी वाईट घोषित केलाय. हो, क्लीन बोल्ड. जर तुम्ही अशा प्रमाणे जर इष्ट्या दाखवल्या तर मात्र जरूर त्या इष्ट्या वाकवण्याची ताकद मात्र जयेश जोशीकडे आहे. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कुंदन पहा किती वेगाने आलाय आणि लगभग या स्पर्धेतून आता मात्र या ठिकाणी दोंडू स्पोर्ट संघाचा मात्र प्रवास जो आहे तो मात्र संपन्न झालेला आहे. वाईटचा इशारा. ओहो, चांगला क्षेत्ररक्षक सागर पाटील, वा, जम घेतोय, स्वतःला टेस्ट करतोय आणि चांगली स्टॉपिंग. आता समोरच्या दिशेनं पुन्हा चांगला क्षेत्ररक्षण, वा, आणि आता मात्र स्ट्राईक आले दूधनाथ जोशीकडे उर्फ दुधू. आणि काय फटका केला, वा, ही सर्व दुधाची पॉवर आहे दूधनाथ जोशीकडे, वा, रॅपिड शॉट. आणि काय तो गॅप शोधला चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे आणि दोंडू स्पोर्ट या स्पर्धेच्या पलीकडे. सो हार्ड लक दोंडू स्पोर्ट. आणि नंदा 11 सुद्धा मात्र या स्पर्धेच्या पलीकडे झालाय.
दोन्ही टीमचं अस्तित्व संपन्न झालं आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चांगल्या तयारीने या आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने